एका मालवाहतूक मोठ्या ट्रकने मोटरसायकलीला दिलेल्या धडक्यामध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5चे पोलीस हवालदार सुनील रावते आणि दुचाकीवर त्यांच्यासोबत जाणारी मीमा रामपूरकर या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। रावते यांच्या घटनेने ठाणे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे। अपघातानंतर मालवाहतूक ट्रक चालक पसार झाला आहे। त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली। अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय। सुनील रावते हे गेले काही वर्षांपासून ठाण्यातील सावकारनगर भागात वास्तव्यास आहेत। त्यांनी वसंत विहार परिसरात नवीन घर खरेदी केलं। याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते सकाळी घरातून 11 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले। निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मीमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटरसायकलीवरून वर्तकनगरच्या दिशेने जात होते। त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला कोरस टॉवरजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका मालवाहतूक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात मागून धडक दिली। या अपघातामध्ये सुनील रावते आणि त्यांच्यासोबत असलेली महिला दोन्ही गंभीर जखमी झाले। या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं। या दोघांचे मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। या अपघाताला कारणीभूत असलेल्या डंपर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी चालक हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सुनील रावते यांच्या पश्चात पत्नी, 17 वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांची मुलगी असा परिवार आहे। ठाणे शहर पोलीस दलात 2014 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले रावते हे सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5 मध्ये कार्यरत होते। यापूर्वी ते पोलीस मुख्यालय नौपाड विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात नेमणुकीला होते। गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी गुन्हे उघड करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती। त्यांच्या निधनामुळे एक चांगल्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याला मुकल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांनी व्यक्त केली।